नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5व निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री सराव संच 5.1 आपण सोडवतोय. प्रश्न पहिला, खालील दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. यामध्ये 6वं उदाहरण आपण W-7 2 स्वल्पविराम 4 कंस पूर्ण x 11 4 म्हणजे WX या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. या ठिकाणी -7/2 हा Wचा पहिला निर्देशक x1 समजला, दुसरा निर्देशक 4 हा y1 समजला. x या दुसऱ्या बिंदूचा 11 पहिला निर्देशक x2, दुसरा 4 y2 समजला. डिस्टन्स WX अंतराचे सूत्र हे म्हणावं लागेल. अंतराचे सूत्र वापरून काय आहे? WX डिस्टन्स WX बरोबर वर्गमुळात x2 - x1 अधिक y2 - y1 x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग. सिम्पली या ठिकाणी किमती घालायचे. x2 ची किंमत 11 आहे, वजा कंसात -7/2 चौकट कंस पूर्ण गोल कंस इथं आहे, वजा डबल चिन्ह आलेलं आहे म्हणून इथं चौकट कंस, इथं चौकट कंस. y2 4 आहे, y1 4 आहे, 4 - 4 कंसाचा वर्ग. त्यानंतर या ठिकाणी वजा अधिक 11 अधिक 7/2 कंसाचा वर्ग अधिक 4 - 4 शून्य वर्ग. हा दुसरा भाग अधिक शून्य वर्ग आहे, तो शून्यच. त्यामुळं पहिला भाग सोडवायचा. छेद सारखा नाही, 2 आणि छेद 1 आहे. तिरकस गुणाकारानं छेद सारखा करायचा. 11 दुनी 22 अधिक 7 एके 7 भागिले 2 कंसाचा वर्ग अधिक शून्य वर्ग म्हणजे शून्य. त्यामुळे कोणत्याही संख्येत शून्य मिळवलं तर उत्तर बदलत नाही. 22 आणि 7 29/2 कंसाचा वर्ग. त्यामुळं डिस्टन्स WX जो आहे वर्गमुळात 29/2 कंसाचा वर्ग हा जो वर्ग आहे त्या वर्गमुळाच्या चिन्हाला निघून जातो. यापूर्वी एक आपण असं उदाहरण सोडवलेलं आहे. डिस्टन्स WX बरोबर 29/2. ओके. त्या सराव संचामधील प्रश्न दुसरा, खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत ते ठरवा. डिटरमाइन व्हेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक 1 - 3, बीचे 2 - 5, सीचे -4 7 या ठिकाणी एक रेषीय बिंदू आहेत का हे कसं ठरवायचं हा प्रश्न या ठिकाणी मार्च 2019ला विचारलेला आहे. मार्च 2019 हा 2 गुणांचा प्रश्न आहे. सोडवताना डिस्टन्स AB काढायचा अंतराचे सूत्र वापरून, BC काढायचं अंतराचे सूत्र वापरून, AC काढायचं अंतराचे सूत्र वापरून आणि सर्वात मोठं अंतर इतर 2 लहान अंतराच्या बेरजेबरोबर असेल तर हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. प्रथमतः डिस्टन्स AB काढायचं. हा पहिला x1 समजला, x1 y1 समजला, दुसरा निर्देशक x2 y2 समजला, तिसरा x3 y3 समजला. त्यामुळे डिस्टन्स AB काढताना वर्गमुळात x2 - x1 नेहमीप्रमाणे अधिक y2 - y1 इथं अंतराचे सूत्र लिहिले. ओके. कुठे वरती लिहा अंतराचे सूत्र, खाली लिहा अंतराचे सूत्र वापरून किमती घालायच्या आहेत. x2 ची किंमत 2 आहे, वजा x1 1 आहे, 2 - 1 कंसाचा वर्ग आहे. ओके. अधिक y2 -5 आहे, सूत्रातलं वजा आहे, y1 -3 आहे, -3 चौकट घालायची, चौकट कंस डबल चिन्ह आलेला आहे, चौकट कंसाचा वर्ग. ओके. 2 गेला 1, वर्गमुळात 1 चा वर्ग अधिक -5 वजा अधिक 3 कंसाचा वर्ग. इथे 1 चा वर्ग आहेच, वजा अधिक -5 अधिक 3 -2 चा वर्ग. डिस्टन्स AB बरोबर 1 चा वर्ग 1 -2 चा वर्ग अधिक 4. त्यामुळे वर्गमुळात 5 हे डिस्टन्स AB मिळालेलं आहे. ओके. त्यानंतर डिस्टन्स BC काढायचं. डिस्टन्स B आणि Cच्या मध्ये सोल्युराम. या ठिकाणी आपण तिसरा बिंदू x3 y3 मांडला आहे. त्यामुळं x3 - x2, दुसरा आहे 2च आहे, तिसरा 3च आहे. त्यामुळे x3 - x2 कंसाचा वर्ग अधिक y3 - y2 कंसाचा वर्ग. ओके. बरोबर.
x3 -4 आहे, -4 -2 -4 कंसाचा वर्ग, y3 -y2 y3 7 आहे, -5 7 -5 चौकट कंस आहे वर्ग, -4 -2 वजांची बेरीज वजा असते, -6चा वर्ग अधिक अधिक 7 अधिक 5 कंसाचा वर्ग, इथं -6चा वर्ग, इथं 7 आणि 5 12 वर्ग, -6चा वर्ग 36 अधिक 12चा वर्ग 144, 144 आणि 36 या ठिकाणी बेरीज येते 180. हा डिस्टन्स BC आहे. डिस्टन्स BC अगदी बरोबर 36 गुणिले 5 अगदी बरोबर म्हणजे 36 पूर्ण वर्ग आहे. 180ची फोड करायची पूर्ण वर्ग असणारी संख्या त्यामध्ये असायला पाहिजे. 36 पूर्ण वर्ग आहे, 36 वर्गमूळ 6 आणि 5 तसंच वर्गमूळात 5. डिस्टन्स BC 6 वर्गमूळात 5. आता डिस्टन्स AC काढायचा आहे. A म्हणजे 1 1चा आणि C म्हणजे 3 3चा. त्यामुळे वर्गमुळात x3 वजा x1 राईट, x3 वजा x1 आणि y3 वजा y1 कंसाचा वर्ग. किमती टाक्या x3 -4 -1 अधिक y3 7 वजा कंसात -3 चौकट वर्ग, -4 -5 -4 -1 वजांची बेरीज वजा असत्या, -5चा वर्ग अधिक इथं 7 अधिक 3 कंसाचा वर्ग, -5चा वर्ग तसाच अधिक 7 आणि 3 10चा वर्ग. आता करायचे इथं -5चा वर्ग 25, 10चा वर्ग 100, 100 आणि 25 125. डिस्टन्स AC बरोबर 25 अधिक 100 125. 125 पूर्ण वर्ग असणारी संख्या अगदी बरोबर 25 5 सव्वाशे 5 वर्गमात 5. ओके. डिस्टन्स AC 5 वर्गमात 5 आहे. आपण डिस्टन्स BC 6 वर्गमात 5 आहे आणि डिस्टन्स AB इथं वर्गमात 5 आहे. म्हणजे 5 वर्गमात 5 आणि हे वर्गमात 5 6 वर्गमात 5 आणि 6 वर्गमात 5 समान आहे. म्हणजे डिस्टन्स BC हे 2 अंतरांच्या बेरजेबरोबर आहे. पाहूया. जिथं डिस्टन्स AB 1 मिळालेला आहे त्याला 1 म्हणूया. जिथं 6 वर्गमूळ 5 मिळालं आहे तिथं 2 म्हणूया. आणि इथं जिथं AC मिळालेलं आहे तिथं 5 वर्गमात 5 म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं 1 2 व 3 वरून डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC, डिस्टन्स AB वर्गमात 5 काढलेला आहे अधिक डिस्टन्स AC समोर आहे 5 वर्गमात 5 आणि हे डिस्टन्स BC 6 वर्गमात 5 आहे. त्यामुळे दोन्ही अंतर या ठिकाणी समानच आहेत. 5 वर्गमात 5 आणि इथला 1 वर्गमात 5 6 वर्गमात 5 बरोबर 6 वर्गमात 5. ओके. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC बरोबर डिस्टन्स BC. ओके. सर्वात मोठा अंतर डिस्टन्स BC, लहान 2 अंतर AB आणि AC यांच्या बेरजेबरोबर डिस्टन्स BC आहे. म्हणून बिंदू A, B व C एकरेषीय आहेत. ओके. त्यातला पुढला प्रश्न आहे L - 2 3 M 1 - 3 आणि N 5 4. डिस्टन्स LM स्वतंत्र काढायचं अंतराचे सूत्र वापरून त्या अंतराला 1 म्हणायचं. डिस्टन्स MN काढायचं अंतराचे सूत्र वापरून त्याला 2 म्हणायचं. डिस्टन्स LN काढायचं त्याला 3 म्हणायचं. 1 आणि 2 आणि 3 वरून सर्वात मोठा अंतर इतर 2 लहान अंतरांच्या
बेरजे बरोबर असेल तर एल एम एन हे 3 बिंदू एकरेषीय आहेत. ओके. आता अंतराचे सूत्र वापरून पहिल्यांदा डिस्टन्स एल एम काढायचे. एल स्वल्पविराम एम, पहिलं दुसरं 2 2चं, पहिलं 1 1चं, x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग वर्गमुळात आहे. ओके. x2 आहे 1 वजा x1 वजा 2 आहे, 1 वजा कंसात वजा 2, मग चौकट कंस वर्ग अधिक y2 वजा 3 आहे, y1 3 आहे, वजा 3 कंसाचा वर्ग. ओके. इथं वजा अधिक 1 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 वजा 6 वजांची बेरीज वजा असते, 2 ने 1 3चा वर्ग अधिक वजा 6चा वर्ग, 3चा वर्ग 9 अधिक 6चा वर्ग 36, 36 9 45. ओके. 6चा वर्ग वजा 6चा वर्ग अधिक 36, 3चा वर्ग 9, 36 9 वर्गमुळात 45. 45 म्हणजेच या ठिकाणी 9 गुणिले 5 वर्गमुळात आणि डिस्टन्स एल एम काढलेलं आहे आपण बरोबर 9ला वर्गमूळ 3 आहे, 3 वर्गमुळात 5, याला 1 म्हणायचं. तर डिस्टन्स एल एन काढायचं आहे. एल आहे 2 2, एन आहे 3 3, त्यामुळं x3 वजा x2 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y2 कंसाचा वर्ग अंतराचे सूत्र इथं म्हणतं चालते, अंतरासूत्र. ओके. डिस्टन्स एल एन आपण x3 पाहिलेला आहे तो बिंदू 5 आहे आणि वजा x2 1 आहे, 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक या ठिकाणी y3 4 आहे आणि वजा y2 वजा 3 आहे, कंसात वजा 3 चौकट कंसाचा वर्ग. ओके. 5 वजा 1 4चा वर्ग अधिक कंसामध्ये वजा अधिक 4 आणि 3 7 कंसाचा वर्ग, 4चा वर्ग अधिक 7 आणि 4 11चा वर्ग. वजा अधिक 3 वजा अधिक 3 हवा आहे, 7 चुकून झालो, 4 आणि 3 7चा वर्ग, 4 आणि 3 7चा वर्ग येतं. त्यामुळे 4चा वर्ग 16 अधिक 7चा वर्ग 49 हे वर्गमात आहे. डिस्टन्स एल एन बरोबर 9 6 15 4 1 5 1 6 वर्गमात 65, याला आपण 2 म्हणतोय. हे पहा प्रश्नामध्ये m1 वजा 3 आहे आणि n 5 4. पहिला अंतर एल एम काढायचं, दुसरं एम एन काढायचं. एम एन हे तर एल एन झालेलं होतं, एम एन केलेलं आहे. एम एन अंतर वर्गमात 65 आहे. तिसरं एल एन काढायचं आहे. x3 या ठिकाणी 5 आहे. एल एन काढताना 3 आणि 1चा उल्लेख आहे. याला पहिला बिंदू आहे, एन शेवटचा आहे, 1 आणि 3, त्यामुळे x3 वजा x1 अधिक y3 वजा y1 कंसाचा वर्ग येते, कंसाचा वर्ग. x3 आहे 5 वजा x1 वजा 2 आहे, वजा 2 वजा कंसात वजा 2 कंसाचा वर्ग. सूत्रातलं वजा त्याचं स्वतः वजा चिन्ह आहे. अधिक या ठिकाणी y3 4 आहे, वजा सूत्रातलं y1 3 आहे, 4 वजा 3 कंसाचा वर्ग, वजा अधिक 5 अधिक 2 7चा 5 अधिक 2चा वर्ग अधिक 4तनं 3ला 1चा वर्ग, 7चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 7चा वर्ग 49 अधिक 1चा वर्ग 1 वर्गमुळात 50, 25 गुणिले 2 पूर्ण वर्ग आहे 25, त्यामुळं हे वर्गमुळात 2, 25 वर्गमूळ 5 वर्गमुळात 2 हे डिस्टन्स एल एन आहे. डिस्टन्स व्यवस्थित लिहिलं, 5 वर्गमुळात 2 हे 3 आहे. ओके. 1 2 3 वरून वर्गमुळात 65 नंबर 2 मधला सर्वात मोठा अंतर 3 वर्गमुळात 5 एल एन बरोबर आणि 5 वर्गमुळात 2 या ठिकाणी एल एन बरोबर आहे का?
वर्गमात 65 हे वर्गमात 5 2 वेळा आहे, वर्गमात 5 3 वेळा आहे, त्यामुळे 8 वर्गमात 5 झालेला आहे. ओके. सो सॉरी, हे स्वरूप पदं नाहीत. ही 3 वर्गमात 5 5 वर्गमात 2 8 वर्गमात होत नाही. इथं वर्गमात 5 असतं कनिष्ठ संख्या, तर करता आलं असतं. या ठिकाणी वर्गमात 65 बरोबर 3 वर्गमात 5 अधिक 5 वर्गमात 2 या दोघांची बेरीज करता येत नाही. वर्गमात 65 बरोबर येत नाहीत, त्यामुळे दोन्ही समान नाहीत. त्यामुळे बिंदू एल, एम व एन एकरेषीय नाहीत. ओके, एकरेषीय नाहीत. सर्वात मोठा अंतर इतर दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर आलं तर आपण एकरेषीय म्हणायला हरकत नाही, म्हणतो आपण. इथं नाही आहे. ओके. अत्यंत सोपा भाग असल्यामुळं इंग्रजीत संपूर्ण संभाषण केलंच पाहिजे असं नाही. हिअर पॉईंट्स एल, एम अँड एन आर नॉट कोलिनियर बिकॉज डिस्टन्स एम एन इज इक्वल टू डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एल एन. ओके. हिअर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी. हिअर डिस्टन्स ए बी √5 plus distance AC 5√5 is equal to distance BC. Here can be calculated 6√5. Here 5√5 plus √5. Here 5√5. Here √5 1√5. 5√5 means 6√5 is equal to 6√5. Okay. Two sides are same. Therefore here distance BC is equal to distance AB plus distance AC. Points A, B and C आर कोलिनियर. हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा, आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या समोर क्लिक करा. कमेंट्स बॉक्समध्ये काही सूचना असतील तर जरूर द्या, सन्मानाने स्वीकारल्या जातील. धन्यवाद मित्रांनो.